पश्चिम महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळत आहे। मी सध्या सातारा शहरातील पोवई नाका परिसरात आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर नेहमी वर्दळ वाहनांची जी असते ती मोठ्या प्रमाणात या भागामध्ये असते। मात्र आज दुपारच्या सुमारास जर पाहिलं तर तापमानाचा पारा वाढल्यामुळं वाहतुकीची वर्दळ देखील कमी झालेली सध्या या भागामध्ये पाहायला मिळत आहे। खरं तर सध्या रस्त्यालगत जी काही थंड पेयाची दुकानं आहे यामध्ये देखील नागरिकांची गर्दी वाढू लागलेली आहेत। बऱ्याच ठिकाणी जे सावलीचा आसरा लोक घेताना पाहायला मिळत आहेत। खरं तर सातारा जिल्ह्यामध्ये 3 भागामध्ये वेगवेगळं तापमान पाहायला मिळतं। पूर्वेच्या भागामध्ये जर पाहिलं तर मान खटावला जवळपास 42°C इतकं तापमान जे आहे ते या ठिकाणी आहे। तर सातारा शहरामध्ये जवळपास 41°C इतकं तापमानाची नोंद आहे। आणि जर पश्चिमेचा भाग म्हणजेच थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये जरी तापमानाची नोंद जी आहे ती जवळपास 34.5 इतकी नोंद झालेली पाहायला मिळत आहे। यामुळं वेगवेगळं तापमान जे आहे ते सध्या सातारा जिल्ह्यामध्ये अनुभवायला मिळत आहे। सध्या जिल्हा प्रशासनाने देखील साधारणतः दुपारच्या सुमारास 12 ते 4 या दरम्यान देखील विनाकारण बाहेर पडू नका असं नागरिकांना आवाहन केलेलं आहे। सध्या या भागामध्ये जर पाहिलं तर पाणी पातळींमध्ये देखील धरणांच्या मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे। तर हा उन्हाचा परिणाम म्हणावा लागेल आणि जिल्हा प्रशासनाने देखील विनाकारण बाहेर न पडता नागरिकांनी सावलीचा आसरा घ्यावा असं देखील आवाहन करताना जिल्हा प्रशासन पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।